शक्तीपीठवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वारपलटवार होत आहेत. महामार्ग रद्द केल्याची घोषणा मतांपुरती होती का असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला आणि सतेज पाटील यांनी सरकारला थेट हे प्रश्न विचारलेले आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेणार असं यावर हसन मुश्रीफांनी म्हटलंय. निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती आणि जाहीर केलं होतं. ते सगळ्यांच्या समोर जाहीर केलं. मग मतासाठी फक्त घोषणा होती का असा प्रश्न आता जनतेला या ठिकाणी पडला आणि म्हणून गरज नसलेला हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी लादू नका अशी आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती असते. शक्तीपीठ रस्त्याला मान्यता देणं, शक्तीपीठाच्या भूमी संपादनासाठी 12,000 कोटीला मान्यता देणं, त्यासाठी कर्ज उभारणं आणि तिसरं कोल्हापूर जिल्ह्याची जी भूमी संपादनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे ती पुनर्स्थापित करणं, वरचे दोन्ही विषय मंजूर झाले. आणि तिसऱ्या विषयाला पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी मी मंत्रिमंडळात आम्ही भावना व्यक्त केल्या की आम्हाला लोकप्रतिनिधींना विचारल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काही पुढची कारवाई करणार नाही. शक्तीपीठ मार्गाबद्दल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं समृद्धी मार्गानंतर सातत्यानं प्रयत्न चाललेले आहेत आणि त्या प्रयत्नांच्या पाठीमागं सरकारची भूमिका एका बाजूला विकासाकडे दळणवळणाशिवाय विकास होत नाही हीच कल्पना, परंतु दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातल्या आमच्या शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती आम्ही मांडली आणि ही व्यथा मांडत असताना एका बाजूला विकास व्हायला पाहिजे, पण विकास होत असताना शेतकऱ्यांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे.